and enlightening words. Your speech has truly motivated and guided us all. We are extremely grateful to your sharing for valuable thoughts and for being a part of this program means cricket. Then next, he is a master of the game. He is a master of the game, a true legend in his own right. Please welcome next chief guest, Sri Ajinkya Naik sir, to come on the stage and say few words. रिस्पेक्टेड कलोटिया सर, बिशप सर, व्यासपीठावर बाकी सगळे जे मान्यवर उपस्थित आहेत, आज या कार्यक्रमाला येण्यासाठी आम्ही 1 महिन्यापासून तुमची सर टीम मला इन्व्हाइट केलं होतं, पण मी एक मेक शुअर केलं की इकडे आपण आलं पाहिजे, कारण चॅरिटी प्रीमियर लीग आहे, क्रिकेट आहे, आणि जेव्हा तुम्हा सर्वांना मी भेटीन तर मला एक गोष्ट सांगायची होती की आमच्या अंडर पालघर, ठाणा, मुंबई असा जिल्हा येतो, आणि क्रिकेट जे मुंबई आणि जे भारताचं जे बॅकबोन म्हणून ओळखलं जातं मुंबई क्रिकेट असोसिएशन, त्याचा मी अध्यक्ष आहे. त्या सगळ्या गोष्टी आमच्या अंडर येतात, पण आम्ही कोणाच्या अंडर येतो तर तुमच्या अंडर येतो सर. आणि चॅरिटीच्या अंडर येतो, इन्व्हिटेशन आहे तर इकडे न येऊन चालणार नाही, आणि त्यात पालघर जिल्हा. आणि पालघर जिल्ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं तर इकडनं आज मुंबई आणि भारतासाठी खेळणारे 45 प्लेयर अंडर 14, अंडर 15 पासून ते आयुष म्हात्रे इंडियन अंडर 19चा कॅप्टन असेल, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ, असे अनेक प्लेयर या जिल्ह्यातनं येतात. तर या जिल्हा येणाऱ्या काळात जसं शिवाजी पार्क क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते, येणाऱ्या काळात पालघर जिल्हा हा मुंबई क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटचा बेस असणार आहे. तुमच्या पूर्ण टीमचं, जी पालघरची जी नवीन टीम आहे त्यांनी इकडे ऑर्गनाईज केलं, कुठेतरी हे कनेक्शन असणार. आणि सर तुम्हाला 1 दिवस आधीच आले, सरांनी मला सांगितलं. तर ही खरं ॲक्च्युली क्रिकेट ॲक्टिव्हिटी खूप चांगली आहे. बिशप सर पण म्हणाले इकडे कोण भेदभाव हे नसतं, ही एकमेव स्पोर्ट आहे जिकडे सर्व धर्म एकत्र होतात, आणि टीम बॉन्डिंगसाठी पण चांगलं आहे. कारण ऑफिसमध्ये पण किंतु परंतु असतात, पण जेव्हा तुम्ही खेळाच्या मैदानात याल तेव्हा तुम्ही जिंकण्यासाठी याल. आणि ह्याच्याही पुढे सांगतो, जे चांगले प्लेयर्स खेळतील सरांच्या नेतृत्वाखाली तुम्ही वानकडेला खेळायला या. तुमची जे बेस्ट प्लेयर्स असतील, आपण एक कार्यक्रम आयोजित करू जिकडे तुम्ही वानकडेला खेळू शकाल. आमचं जे स्टेडियम आहे ते मुंबई नाही तर पूर्ण देशामध्ये फेमस आहे, कारण तिकडे अनेक हिस्टॉरिकल आम्ही गोष्टी, डिसिजन्स झाले आहेत, इव्हेंट झाले आहेत, टुर्नामेंट झाले आहेत, खूप प्लेयर्स खेळू शकले. तर तिकडे मी सर्वांना तुम्हाला इन्व्हाइट करीन. पण जे चांगले 11 प्लेयर्स असतील, जे परफॉर्म करतील, तुमचे जे अधिकारी आहेत किंवा तुमचे कोण जे सिलेक्टर्स असतील, ते चांगले प्लेयर्सना तुम्ही सिलेक्ट करा. आम्ही चॅरिटीला रजिस्टर्ड आहोत, तर मला काही गोष्टी सांगायच्या आहेत की आम्ही चांगले डिसिजन्स काय काय घेतो मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून. जसं माळी असतात किंवा छोटे छोटे जे काम करणारे वॉचमॅनपासनं स्पोर्ट्स ॲनालिसिस, फिजिओ, अनेक वर्टिकल्स आहेत. नुसतं क्रिकेटर नाही, तर क्रिकेटला आज एक सपोर्ट स्टाफ म्हणून मोठी टीम असते. त्यांची आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशन पेन्शन स्कीम चालू केली, म्हणजे जो रिटायर्ड जरी झाला तरी त्याला त्याचं आयुष्य पूर्ण सिक्युअर्ड राहील. क्रिकेट नॉलेज सेंटर सुरू केलं, की क्रिकेट नंतर काय, कारण सगळं सोंग करता येतं पण पैशाचा सोंग करता येत नाही. त्यांचे क्रिकेटर्सचे फॅमिली कसे सिक्युअर्ड होतील त्याच्यासाठी नॉलेज सेंटरमध्ये आम्ही डिप्लोमा कोर्सेस चालू केले. सध्या मुंबई युनिव्हर्सिटीबरोबर आम्ही डिग्री प्रोग्राम चालू केले आहेत. असे अनेक कोर्सेस चालू करून प्लेयर्सना आफ्टर क्रिकेट काय जॉब मिळू शकतो, अंपायरिंग, स्कोरिंग, ॲनालिस्ट, असे वेगळे वेगळे कोर्सेस सुरू केले. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही असा विचार करतो की पालघर, धाणू, कल्याण डोंबिवलीवरनं येणारा खेळाडू मुंबईला, त्यांच्याकडे साधे पासचे पैसे नसतात, कारण त्यांचे आई वडील फार गरीब घरातनं कष्ट करून पैसे कमवत असतात. त्यांना फर्स्ट क्लासचा पास, कारण मी आज स्वतः ट्रेननी प्रवास केला तेव्हा अनुभव घेतला की एक प्लेयर कसा बॅग घेऊन प्रवास करत असेल. फर्स्ट क्लासचा पास असेल, स्नॅक असेल, लंच, डिनर, सगळं मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांचं ऑर्गनाईज करतं. असे 400 विद्यार्थी, 400 जे खेळाडू आहेत ह्यांचं आम्ही 10 महिने पूर्ण केअर करतो. आणि त्याच्यातनंच तुम्हाला सचिन तेंडुलकर सारखा प्लेयर दिसतो होताना, त्याच्यातनंच तुम्हाला आयुष म्हात्रे सारखा या जिल्ह्यातनं दिसला प्लेयर,
त्याच्यातनंच पृथ्वी शॉसुद्धा दिसला. असे अनेक आम्ही डिसिजन्स घेतले. त्याच्यामुळे आज मुंबई क्रिकेट असोसिएशन लास्ट 3 वर्षात भारतात अव्वल असोसिएशन म्हणून ओळखलं जातं. याच्यात तुम्ही खूप सिनियर आहेत, तुमची मुलं पण येणाऱ्या काळात क्रिकेट खेळतील. पण त्यांना मी क्रिकेट खेळताना तुम्हाला मी एकच सल्ला देईन की तुम्ही त्यांच्याकडनं सचिन तेंडुलकर होण्याची इच्छा व्यक्त करू नका किंवा गावस्कर होण्याची करू नका. त्यांना त्यांचा खेळ करून द्या. अभ्यासावर पण तेवढंच त्यांचं लक्ष असलं पाहिजे. पण क्रिकेटमध्ये आज हा नुसता एक खेळायचा म्हणून खेळणं राहिला असल्यामुळे हा एक प्रोफेशनल खेळ आहे. तिकडे तुम्ही मुलांना चांगलं सपोर्ट करा आणि येणाऱ्या काळात हा क्रिकेट कसा ग्रो होईल त्याच्यासाठी आम्ही सर्व कामात प्रोॲक्टिव्ह असतो. आमची जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनमधला प्रत्येक क्रिकेट क्लब सेक्रेटरी तुमच्यासाठी उभा राहील. आणि येणाऱ्या काळात सर असंच आम्हाला इन्व्हाइट करा, कारण आम्ही तुमच्या अंडर आहोत, परत एकदा सांगतो. आणि जिकडे जिकडे योग्य डिसिजन घेता येईल, जिकडे जिकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करता